भाई हमें अपना जाल मूली खिलाओ। हाँ, कितने का होता है आपका जाल मूली? आप कितने का नहीं नहीं, अच्छे वाला कितने का होता है? 10-20। हाँ, जो भी है बना दो। हाँ झाल थोड़ी खाएगा। हाँ हाँ, खाएंगे, बिल्कुल खाएंगे। तो कितना, 10 रुपए देना है? दुकान में आए सर एक हाँ, 10 रुपए देना है। नहीं भाई, ऐसा नहीं। हाँ हाँ प्याज खाते हैं आप? हाँ हाँ, प्याज खाते हैं, दिमाग नहीं खाते बस। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या मनामध्ये पहिला येणारा प्रश्न कोणता ते मला कमेंट करून सांगा. 2014 साली मोदी साहेब देशाचे पंतप्रधान झाले. 2014 ते 2026 आपण मोदी साहेबांना लोकांमध्ये मिसळताना फक्त कधी बघितलं असेल, ज्यावेळेस ज्या ज्या राज्याच्या निवडणुका आहेत त्यावेळेस मोदी साहेब लोकांमध्ये येऊन मिसळतात. दुसरी गोष्ट म्हणजे आज देशाची परिस्थिती एवढी वाईट आहे, लोक अन्नासाठी तरसायला लागलेत, लोकांच्या हाताला काम नाहीये. हे कितीही बोलतात की देशाची GDP वाढली, परंतु आज देशावरचं कर्ज किती वाढले. आज ज्यावेळेस 2014 साली काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस देशाचा $1 आपल्या भारताला 50 ते 60 रुपये मोजावे लागत होते. मोदी साहेबांच्या काळात 90 ते 95 रुपयापर्यंत डॉलरची किंमत वाढली. म्हणजे $1 आपल्याला पहिले 60 रुपये द्यावे लागत होते. आज आपल्याला त्याच डॉलरसाठी 90 ते 95 रुपये द्यावे लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज देशावरती कर्ज काँग्रेसच्या काळात 55 ते 60 लाख कोटीचं कर्ज होतं. आज ते कर्ज 200 कोटीच्या वरती गेलेलं आहे. मला तुम्ही सांगा, एवढं कर्ज घेऊन सुद्धा आज कोणता माणूस सुखी आहे? आज यांनी गोरगरिबांच्या मुलांना शाळा शिकण्यासाठी असे किती शाळा ओपन केल्या ज्या फ्री ऑफ कॉस्ट आहेत, एकही रुपये खर्च द्यावा लागत नाही. आज तुम्हाला साधा ॲडमिशन जर कोणत्या शाळेत घ्यायची वेळ आली तर लाखो रुपये मोजावे लागतात. आज डॉक्टरकीसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा इंजिनिअरिंगला ह्याला त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याची फी द्यावी लागते. मला काय म्हणायचं आहे, आज देशावरती होणारे हल्ले, दुसरी गोष्ट म्हणजे आता जे युद्ध झालं त्यावेळेस त्यांनी आपल्या भारताच्या सुद्धा जहाजा अडवून ठेवल्या होत्या, पण त्यांनी चीनला ह्यांना परमिशन दिली होती. 2014 साली असा कोणताही देश नव्हता जो भारताच्या विरोधात जाईल. 2014 नंतर बरेच देश भारताच्या विरोधात गेले आहेत. आणि मोदी साहेब फक्त निवडणुकांच्या वेळेस लोकांमध्ये येतात, मिसळतात, बोलतात. आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक स्क्रिप्ट लिहिल्यासारखी दिसते तुम्हाला, कारण निवडणुकीसाठी हे काही करू शकतात याचा आपण विचार करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जर मोदी साहेब जर लोकांमध्ये मिसळत असते, त्यांना लोकांच्या समस्या समजल्या असत्या. आज गॅस बघा, असं काय घडलं की 400-500 रुपयाला भेटणार गॅस 1000-1200 रुपयाला भेटायला लागला. आज देशामध्ये एवढी मोठी महागाई वाढलेली आहे, प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स लावला जातो. आता मुलांच्या शिक्षणावरती ज्या वह्या पुस्तकं आपण घेतो त्याच्यावरती टॅक्स, दुधावरती टॅक्स, निदान खायच्या प्यायच्या वस्तूवरती तरी टॅक्स लावायला नव्हता पाहिजे. सर्वसामान्य गोरगरीब लोकांनी जगायचं कसं या देशात, हा एक मोठा प्रश्न आज लोकांसमोर आलेला आहे. आज कोणत्याच विषयावरती यांचं लक्ष नाही आहे. पदाचा गैरवापर करायचा, स्वतःसाठी एवढे लाखो रुपये खर्च करायचे. कोविड-19मध्ये लोकांनी जो पैसा यांना दिला त्याचा कुठेही हिशोब नाही आहे. मला एवढं समजलं या 2014 ते 2026च्या काळात की मोदी साहेबांमुळे फक्त उद्योगपतीच जगू शकतात. त्यांचंच कर्ज माफ झालं, इतर कोणाचं कर्ज माफ नाही झालं. आज माझ्या शेतकऱ्यांची सुद्धा खूप वाईट परिस्थिती आहे. जो जगाचा पोशिंदा आहे तो सुद्धा आज यांच्यामुळे खुश नाही आहे. आज प्रत्येक गोष्ट, शेतीसाठी लागणारी प्रत्येक गोष्ट महाग झाली, खर्च खूप वाढलेला आहे आणि त्यातून येणारा पैसा हा खूप कमी. याचा कुठेतरी विचार करायला पाहिजे.
लोकांनी मतदान करताना पण विचार करायला पाहिजे की जो व्यक्ती स्वतःसाठी स्वतःच्या सिक्युरिटीसाठी एवढा खर्च करतो, याच्या अगोदर जेवढेही पंतप्रधान या देशाला भेटले त्यांनी स्वतःवरती मोदी साहेबांनी एवढा कधीही पैसा स्वतःवरती खर्च केला नाही. आणि गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतची सत्ता सगळी हातात असताना ह्यांनी फक्त लोकांना फसवायचं काम केलेलं आहे. हे जे पण बोलतात ना निवडणुकीच्या काळात, त्यावेळेस त्यातली कोणतीही गोष्ट हे करत नाहीत. ह्यांच्या फक्त डोक्यात फक्त हिंदू, मुस्लिम, जय श्रीराम. मी एक हिंदू आहे, परंतु हे असं मला बोलावं लागते, कारण मला तुम्ही सांगावं, कोणताही देश किंवा त्या देशातील लोक, कोणतीही जात, कोणताही धर्म, ज्यावेळेस ह्या पोटाला ज्यावेळेस अन्न लागतं ना, त्यावेळेस कोणतीही जात, कोणताही धर्म त्या पोटाची भूक भागवू शकत नाहीत. त्याला अन्न, ज्यावेळेस पोटाला भूक लागते त्यावेळेस त्याला अन्नाचीच गरज असते. जाती धर्मात हिंदू मुस्लिम करायचं, जय श्रीरामचे नारे द्यायचे आणि लोकांची मतं घ्यायची. आणि मतं घेतल्यानंतर पुढं काय होतं आपण बघतो. दिल्लीमध्ये आता निवडणुका झाल्या, भारतीय जनता पार्टी सत्तेत आली. ज्या झोपडपट्ट्यांमध्ये ह्यांचे नेते, आमदार, खासदार, मंत्री जाऊन राहत होते, त्याच झोपडपट्ट्या ह्यांनी सत्तेत आल्यानंतर काढून टाकल्या. त्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणारा हा सुद्धा या भारताचा नागरिक होता. आज अशी कुटुंब रस्त्यावरती आली, त्यांनी जायचं कुठं? तुम्ही एक वेळेस पोटाशिवाय राहू शकता, भुकेशिवाय, परंतु तुमच्या डोक्यावर जर राहायला घरच नसेल तर त्या माणसाची हालत काय होत असेल, याचा कुठेतरी लोकांनी विचार करायला पाहिजे. मतदान करताना पण विचार करायला पाहिजे. आज देशावरचं संकट खूप मोठं आहे, देशावरती कर्ज खूप वाढलेलं आहे आणि लोकांना यापासून फायदा नाही झाला कोणताच. हे दुर्भाग्य